हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा आणि आज 30 जून आहे आणि 30 जून स्पेशल हा मिनी ब्लॉग आहे आपल्या सर्वांसाठी. कारण आजचा हा दिवस 30 जून 2024 या दिवशी माझ्या कविता सादरीकरणाच्या ओपन माईकच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि पुण्यात पहिली अशी प्रेमकविता पोएम कट्टाच्या यांनी अरेंज केलेली मी सदाशिव पेठेत सादर केली सुदर्शन रंगमंचावर. तर तो दिवस माझ्यासाठी खूप खास होता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारीचे दिवस असल्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तिथे आलेली होती पुण्यात. सगळे रोडवर ट्रॅफिक जाम होते आणि सदाशिव पेठेत मी जात होते तेव्हा म्हणजे ब्लॉक झालेला होता आणि वाट बघून मी पायी प्रवासाला निघाली आणि जवळपास 5 ते 6 किलोमीटर चालून मी सुदर्शन रंगमंचापर्यंत पोहोचली. हा प्रवास माझ्यासाठी ही आठवण माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहे. कारण माझी नवीनच सुरुवात होती आणि पहिलाच अनुभव होता आणि पुण्यातही मी फारसं पुणे एक्सप्लोर केलेलं नव्हतं आणि तो दिवस माझ्या आठवणीत आहे. आणि 6:15 वाजता मी तिथे पोहोचली आणि मनात एकच विचार होता की काही झालं तरी तो चान्स मिस नाही झाला पाहिजे, आपला म्हणजे आपला जे नंबर आहे तो मिस नाही झाला पाहिजे, काही करून कविता सादर केल्याशिवाय घरी परत जायचंच नाही, हाच माझ्या मनात ध्यास होता. आणि शिवाय पांडुरंगालाही प्रार्थना होती की मला तिथपर्यंत पोहोचव, माझ्यासाठी जणू ही वारीच आहे आणि ती कविताचा जो मंच आहे रंगमंच माझ्यासाठी पंढरपूर इतकंच महत्त्वाचं होतं. आणि ह्या प्रवासात मला अनेक जण मदत करणारेही भेटले कारण बरंच चालत जात होती. रस्ते बरेच मोठे होते आणि ट्रॅफिकही होतं. गुगल मॅप लावलेला होता पण कदाचित सगळं व्यवस्थित झालं आणि तो दिवस माझ्यासाठी कायम लक्षात राहील. म्हणून मी जेव्हा पोएम कट्टाच्या तिथे गेली तेव्हा त्या रंगमंचावर जेव्हा मी बसली कविता सादरीकरणासाठी तेव्हा जो काही फील होता की आपण एखादं गड जिंकल्यासारखं असं फील होता. म्हणजे आपण काहीतरी मिळवलं, अचीव केलं असं मला वाटत होतं आणि डोळेही भरून आले होते. म्हणजे एवढा प्रवास करून आपण इथपर्यंत पोहोचलो आणि मनात एकच ध्यास होता की काही झालं तरी आजचा हा चान्स नाही मिस करायचा. आणि असं म्हणतात की आपल्या डोळ्यासमोर जर एखादं ध्येय असेल तर ते मिळवण्यासाठी आपण काही झालं तरी मला तिथपर्यंत पोहोचायचं अशी जी भावना माझ्या मनात त्यावेळेस आली आणि मी तिथपर्यंत पोहोचली. खूप आनंद वाटला आणि त्या दिवसापासूनच माझ्यासाठी कवितेचे अनेक मार्ग ओपन झाले. ओपन माईकच्या इव्हेंट मला माहीत झाला आणि हळूहळू आता मी त्या प्रवासात उतरली आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी कविता सादर करायला भेटतात पुण्यामध्ये. ही गोष्ट खूप माझ्यासाठी महत्त्वाची आहे आणि अनेक लोकांची भेट झाली